पुण्याजवळील बोबदेव घाट परिसरामध्ये ज्या ठिकाणी मुलीवरती गँगरेप झाला त्या परिसरामध्ये सध्या उभा आहे। आपण पाहतोय की हेच ते आपल्याला बोबदेव घाटावरची टेकडी पाहायला मिळते। सुरुवातीला खरं तर या बोबदेव घाटामधून आल्यानंतर हा टेकडीवरचा सपाट प्रदेश आहे आणि आपण पाहतोय की याच परिसरामध्ये कपल त्याचबरोबर नागरिक जे आहेत ते रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावरती फिरण्यासाठी येतात। मात्र काल याच परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली ती म्हणजे एक मुलगी जी आहे आपल्या मित्रासोबत याच परिसरामध्ये फिरण्यासाठी आलेली होती। मात्र रात्री 11 वाजता अनोळखी 3 व्यक्तींनी येऊन मुलीसोबत आलेल्या मित्राला खरं तर याच परिसरामध्ये एका झाडाला जे आहे ते डांबून ठेवलं आणि याच परिसरामध्ये 3 जणांनी मुलीवरती गँगरेप जो आहे तो केला। मात्र त्यानंतर आपण पाहतोय की पोलीस प्रशासनाची ही सगळी टीम जी आहे ती घटनास्थळावरती दाखल झालेली आहे। फॉरेन्सिक टीम असेल त्याचबरोबर पुणे जिल्ह्याची ग्रामीण टीम असेल क्राईम टीम अशा जवळपास 10 टीम ज्या आहेत ते या संपूर्ण प्रकरणामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत। फॉरेन्सिक टीम जी आहे ती घटनास्थळावरती दाखल झालेली आहे आणि सध्या पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे ते सध्या पोलिसांकडून केलं जातंय। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये माध्यमांना सुद्धा जाण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून पुढे जाण्यासाठी मज्जाव केला जातोय। सध्या पोलिसांकडून पुरावा जे आहे ते गोळा करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जातंय। मात्र आपण दुसऱ्या बाजूला जर नजर टाकली तर इथूनच हा बोबदेव घाटापासून म्हणजे अगदी 2 किलोमीटर परिसरामध्ये खरं तर आपल्याला हा नागरिकीकरणाचा आपल्याला परिसर पाहायला मिळतोय की कोंडवा असेल कात्रज त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती रात्रीच्या वेळेस लोक जे आहेत त्या परिसरामध्ये फिरण्यासाठी येत असतात। मात्र धक्कादायक माहिती म्हणजे मुलीसोबत आलेला खरं तर मित्राला जे आहे ते अनोळख्या 3 व्यक्तींनी झाडाला बांधून ठेवला आणि याच परिसरामध्ये गँगरेप जो आहे तो केला। मात्र आपण पाहतोय की सध्या पोलिसांकडून युद्ध पातळीवरती इथलं पुरावा गोळा करण्याचं काम जे आहे ते सध्या केलं जाते। मात्र पोलिसांच्या सुद्धा कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे कारण हा सगळा रहदारीचा परिसर असताना सुद्धा रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग या परिसरामध्ये केलं जातं का हा सुद्धा खरं तर एक कळीचा मुद्दा आहे। कारण जवळच पोलीस चौकी असताना सुद्धा पोलिसांकडून रात्रीच्या वेळी या ठिकाणी पेट्रोलिंग जे आहे ते का केलं जात नाही किंवा अशा घटना घडल्यानंतरच पोलिसांची टीम घटनास्थळावरती दाखल होते। मात्र घटना घडण्याआधीच पोलिसांकडून खबरदारी का घेतली जात नाही असा सुद्धा मुद्दा या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। काल आपल्याला माहिती आहे की पुण्यातल्या वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 चिमुरडींवरती बस चालकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला। त्याचबरोबर वारजे परिसरातली घटना असेल सातत्यानं पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक घटना घडत आहेत। मात्र पुणे पोलिसांचं नक्की याच्यावरती लक्ष नाही का हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। मात्र सध्या आपण पाहतोय की पुणे पोलिसांची टीम सध्या घटनास्थळावरती दाखल झालेली आहे। फॉरेन्सिक टीमकडून पुरावा गोळा करण्याचं काम जे आहे ते केलं जाते आणि याच परिसरामध्ये ही खरं तर गँगरेपची घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी सोनवी प्रदीप कापसे TV9 मराठी पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।